स्वामी समर्थ की आता तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलोय. कालचा व्हिडिओ आपला माझा रिझल्ट वरती होता आणि आज आपल्या म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये जिथे मी राहतो तिकडे आज अक्कलकोट स्वामी महाराजांची म्हणजे आपल्या महाराजांची पालखी आलेली आहे. अक्कलकोट वरून अन्नछत्र जिकडे जी असते ती पालखी आपल्या इथे आली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल की स्वामी त्यांच्या भक्तांना भेटायला खास अक्कलकोट वरून आमच्या या इथे आलेले आहेत. तर आपली पण छान अशी तयारी असलीच पाहिजे नाही का? तर महाराजांसाठी आता मी छान पहिलं तर शेवबुंदी घेतली आहे, की तिथे वाटली सुद्धा जाईल आणि महाराजांना नैवेद्य सुद्धा होऊन जाईल. म्हणून मी शेवबुंदीचं पॅकेट घेतलंय. त्याच्यानंतर एक नारळ घेतलाय, जो आता पालखीचं मानपान आपल्याला करायचंच आहे. जर पालखी एवढ्या दुरून आपल्यासाठी आली आहे, तर त्यासाठी मी एक नारळ घेतलाय. आणि त्याच्यानंतर आता पूर्ण मी छान एक ताट तयार करून पेढे सुद्धा घेतलेले आहेत महाराजांसाठी. जे जे मला देतात. तर पहिलं मला 1-2 दिवस आधी मला माहिती होतं, पण पालखीवरती एक पासोडा नावाचं एक वस्त्र घातलं जातं. कुठलीही पालखी असू दे, असं छान भरगच्च वस्त्र असतं ते. माझी ती इच्छा होती की ती घेईन, पण जे विकत होते ना, जे सेल करत होते, मी तिथे विचारलं, तर ते बोलले ते होळीसाठीच होते. त्याचा स्टॉक आता संपलेला आहे. कारण गावी कोकणामध्ये होळीसाठी खास करून पासोडे विकले जातात. पालखीवरती घालण्यासाठी. तर मग मी त्यांना विचारलं, की मला मिळेल का एखादं कुठलं असेल तर छानसं स्वामीची पालखी येणार. ते बोलले, "ते तेव्हाच आउट ऑफ स्टॉक झालंय." अजून 2-3 ठिकाणी इन्क्वायरी केली. ते लोकं बोलले, की "हां, ते होळीच्या वेळेलाच स्टॉक आउट झालंय." तर मग म्हटलं, की "जाऊ दे, महाराजांना नको हवं असेल, पण आपल्याला महाराजांना आपलं नामस्मरण गरजेचं आहे." तर माझी जी नामस्मरणाची वही आहे ना, ती मी पालखीला टच करून आणणार आहे. कारण ती अक्कलकोटवरून एवढ्या दुरून आली आहे पालखी. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल, की जिथे मी राहतो, भले माझ्या घरात का होईना, पण माझ्या सोसायटीच्या आवारामध्ये किंवा आमच्या सोसायटीमध्ये जिथे आम्ही सभासद आहोत किंवा आपण आहोत, तर त्या सोसायटीत महाराज आलेत. ह्या गोष्टीचं किती मोठं भाग्य आमचं पदरी पडलं मला वाटतं. आणि आजची पूजा सुद्धा खूप छान झाली आहे. तर आता मी पहिलं छान ताट वगैरे स्वच्छ करतो आणि छान ताट तयार करून घेतो. म्हणजे महाराजांना छान औक्षण वगैरे करता येईल, त्यांची पूजा नीटनेटकी करता येईल. तर त्यासाठी काय-काय सर्व सामान लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो, की तुमच्या इथे जर कधी पालखी येत असेल किंवा तुमच्या जवळपास कधी कुठे पालखी येत असेल, तर तुम्ही तिथे सुद्धा नक्की जाऊ शकता आणि अशा प्रकारे छान पूजन करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मी तुमच्या सर्वांसोबत मला शेअर करायची आहे, की आता मी जसं मला जमेल माझ्या ह्याच्यानुसार किंवा माझ्या यथाशक्ती जेवढं मला जमतंय तेवढं मी महाराजांसाठी करतोय. असं नाही की मी केलंय म्हणून तेच तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे तुमच्या इथे. तुम्हाला यथाशक्ती तुमच्यानुसार जसं जमत असेल, साधे ₹11 दक्षिणा जरी तुम्ही त्या पालखीत ठेवली ना तरीसुद्धा चालेल. आता ही जी थाळी आहे, जी मी बनवली ती जास्त खर्चिक नाहीये. कोणालाही सामान्य मध्यमवर्गीयांना जमेल अशी आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. तर इथे मी एक प्लेट घेतली. प्लेटीत छान दिवा घेतलेला आहे. त्यात मी चंदन घेतलंय, जे अष्टगंध असतं ते घेतलंय. त्याच्यानंतर त्यामध्ये मी घेतलं आहे ते म्हणजे आपले तांदूळ म्हणजे अक्षता. त्याच्यानंतर यथाशक्ती तुम्हाला जो काही नैवेद्य जमत असेल, तुम्ही घरच्या घरी शिरा, पुरणपोळी पण घेऊ शकता किंवा आता मी शेवबुंदी घेतली होती महाराजांसाठी. ती शेवबुंदी घेतली. त्याच्यानंतर पेढे घेतलेत. पेढेसुद्धा मी घेतलेत. त्याच्यानंतर नारळ घेतलाय आणि अगरबत्ती घेतली आहे. म्हणजे महाराजांची इथे मला ती छान त्यांना ओवाळून ती मला लावता येईल तिकडे. त्यानंतर नारळसुद्धा घेतला आहे, की तो महाराजांना मला अर्पण करता येईल. नंतर हाच नारळ तिकडे अन्नछत्रामध्ये वापरला जाणार आहे. म्हणून मग मी नारळ घेतला. जर तुमच्या इथे ते रिटर्न देत असतील, तर तो तुम्ही तुमच्या गोड्या जेवणाला वापरू शकता. त्याच्यानंतर फुलं घ्यायची आहेत. मी आहे ना चाफ्याची फुलं आणि मोगरासुद्धा शोधत होतो, पण तो काय मला माझ्या इलाक्यामध्ये मिळाला नाही, जिथे मी राहतो. तर मग म्हणून कारण उशीर झाला होता तसा बघायला जाल तर. म्हणून मग मी काय केलं, माझ्याकडे जी झेंडूचीच फुलं होती, जी नेहमी असतात माझ्याकडे, तर ती मी घेतली बस. आणि ती फुलं म्हणून मी घेतली. बाकीचं चाफ्याची फुलं वगैरे मला उपलब्धच नाही झाली, म्हणून मला काही घेता नाही आलं.
तर अशा प्रकारे साधी थाळी मी तयार केलेली आहे. जर तुम्हाला हे जमत नसेल, तर तुम्ही फक्त अगरबत्ती आणि थोडंसं गोड आणि फुलं एवढंसुद्धा नेऊ शकता. पण खूप ईझी आहे ही थाळी. तुम्हाला बघा सगळं सामान यामध्ये मी घेतलं आहे पालखी पूजनासाठी. जे जमतं तसं प्रकारचं मी सर्व घेतलेलं आहे. दिवा मी नंतर खालती गेल्यावरतीच प्रज्वलित करणार आहे महाराजांना ओवाळण्यासाठी, म्हणजे औक्षण करण्यासाठी. तर हळदी-कुंकू मी घेतलं नाही, कारण महाराजांना आपण नेहमी गंध लावतो. त्यानंतर इथे गोड म्हणून मी पेढे आणि आपली शेवबुंदी आहे एवढं घेतलंय. तुम्ही फळंसुद्धा घेऊ शकता. काही-काही जण 5 फळं घेतात किंवा तुम्ही केळी वगैरे घेऊ शकता. तसं घेतलात तरी चालेल. हे समर्थांच्या दर्शनाची थाळी मी तयार करून घेतली. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, की यामध्ये मी काय-काय घेतलंय. तरी पुन्हा एकदा एक रिवाईज करून देतो तुम्हाला. म्हणजे जर कधी असेल तुमच्या इथे पालखी, तर अशा प्रकारचा मानपान घेऊन जात जा. दिवा घेतलाय. स्वामींना हळदी-कुंकू म्हणजे कुंकू चालतं, पण आपल्याकडे गंध असतं म्हणून मी गंध शक्यतो घेतो. म्हणून गंध घेतलाय, अक्षता, नारळ, पेढे घेतलेत आणि त्याच्यानंतर मी शेवबुंदी घेतलेली आहे. हे ऑप्शनल आहे. दोघांपैकी एक काहीतरी घेऊ शकता किंवा दोन्ही पण घेऊ शकता. नारळ घेतलाय, अगरबत्ती घेतली आणि थोडी फुलं घेतलीत. चाफ्याची फुलं मी खालती जाऊन शोधली, पण मला ती नाही मिळाली. मोगरा पण नाही मिळाला. नाहीतर मी घेतले असते. खूप सारे गजरे पण घेतले असते. त्याच्यानंतर सगळे ज्याची वाट बघत होते ते म्हणजे महाराजांची पालखी. तर बघा खूप सुंदर अशी महाराजांची पालखी होती. माझ्या सोसायटीमधून हे काम एकदम मस्त बेस्ट झालं आहे, की मला इतकं आवडलं, की प्रत्येक स्वामी भक्ताचं एक असं स्वप्न असतं, की महाराज त्याच्या घरी यावे किंवा त्याच्या निवासस्थानाच्या जवळपास तरी यावे. आणि माझे तर महाराज अगदी माझ्या सोसायटीच्या खालतीच आले होते. अगदी एक ड्रीम पूर्ण झाल्यासारखंच झालं. थँक सो मच. जर हा सोसायटीमधून कोण व्हिडिओ बघत असेल ना, त्यांना खरंच थँक तर आता ह्या आमच्या नेबर आहेत, म्हणजे आमचे शेजारी आहेत. तर त्या पण आई पण आल्या होत्या माझ्यासोबत. तर म्हणजे आम्हीच बोललो, की आमच्यासोबत चला. मग आई पण आल्या होत्या. मम्मी पण होती. मी होतो. मी शूट करतोय. त्यानंतर मी सुद्धा पूजन करून घेतलं. नारळ ठेवला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर जसं की तुम्हाला सर्वांना खूप छान असं आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन नक्कीच झालं असेल. जसं जमेल तशा प्रकारे तुम्हाला महाराजांचं दर्शन देण्याचा मी फुल ऑन प्रयत्न केलाय. तर सगळ्यात महत्वाचं की तिकडे अक्कलकोटवरनं पालखी आली होती. तर तिथे छान छोटासा बेसिक छान त्यांनी स्टॉल सुद्धा लावला होता. तर त्या स्टॉलमध्ये ना त्यांनी खूप छान-छान प्रोडक्ट ठेवले होते. सॉरी मी एसी लावलाय आणि मी हे बंद करायला विसरलो होतो आणि ते मला बंद करणं साहजिकच आहे. ओके. तर त्यासाठी मी काय-काय घेतलंय, तर सगळ्यात जास्त काय असं घेतलं नाही. 2च प्रोडक्ट घेतले. ते म्हणजे ही सुंदर आणि मस्त अशी महाराजांची पाटी घेतली श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे लिहिलंय, हे घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. श्री स्वामी समर्थ. आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट खरी आहे, की खरंच आम्ही महाराजांच्या घरामध्ये राहतो आणि अभिमानाने मी सांगेन, की हे घर महाराजांचं आहे आणि हे आम्ही महाराजांच्याच घरामध्ये राहतो. ओके. तर हे असं सुंदर म्हणून ही एक पाटी घेतली आणि ही स्वस्त होती, अशी ₹250 मिळाली. कारण सेम प्रोडक्ट मी दादरला विचारलं होतं, तर 350 to 400 ह्याची प्राइस सांगण्यात आली होती. तर म्हणून मी म्हटलं जाऊ दे, छान आहे, मस्त आहे. म्हणून मी ही एक घेतली पाटी. खूप सुंदर आहे. म्हणजे आईला खूप आवडलेली ही पाटी. त्याच्यानंतर दुसरं ते म्हणजे मी काय घेतलंय, तर दुसरं म्हणजे मी घेतलेले आहे आपल्या स्वामी महाराजांच्या पवित्र अक्कलकोट भूमीवरून आलेल्या पादुका मी महाराजांच्या घेतल्या. खूप सुंदर, मस्त, अगदी भारी, वजनदार, जड आणि छान अशा पादुका मला माझ्या महाराजांच्या मिळाल्या. अक्कलकोट वरून आलेल्या आहेत या पादुका. वरना तिकडे ह्या ज्या पादुका आहेत त्या मंदिराच्या प्रस्थानाच्या इकडे विकल्या जातात. तर त्यांच्या इकडनं ह्या पादुका स्वामींच्या समाधीला टच करून आणल्या जातात. विधिवत नॉर्मल पूजन करून आणलं जातं. तर म्हणून मी म्हटलं, की का नाही आपण घ्यायचं? आता मला नाही माहिती महाराज मला कधी बोलवणार आहे त्यांच्या अक्कलकोटात. पण म्हटलं तोपर्यंत आपण ह्या पादुका तरी घेऊ. मग मी या महाराजांच्या पितळी पादुका आहेत. पूर्णपणे पितळी आहेत. तुम्हाला दिसू शकतात. बॅकग्राऊंड म्हणजे बॅक साइडने काहीशा त्या अशा आहेत. तर म्हणून आम्ही घेतली आणि ह्याची प्राइस ₹200 आहे. पण वजन जे आहे ना या पितळाला बऱ्यापैकी आहे. जड आहे, ओरिजिनल आहे, छान मस्त. म्हणून मी ह्या पितळी पादुका घेतल्या. तर ह्या 2 काय अत्तर-बित्तर माझ्याकडे सगळं आहे. तर मी का उगाच घेऊ? आणि त्यांच्याकडे सुद्धा विकण्यामध्ये होतं. पण माझ्याकडे पण ऑलरेडी पूर्ण स्टॉक होता. तर मग मी काय घेण्याचा विचार नाही केला, की घेऊ वगैरे. सगळं माझ्याकडे ऑलमोस्ट आहे. स्वामींचं अत्तर वगैरे सगळं आहे. तर म्हणून मी काही घेतलं नाही. पण जे माझ्याकडे नव्हतं तेच मी पर्चेस केलं. म्हणून मी हे घेतलं.
हे एक घेतलं बस. बाकीचं काहीच मी असं सामान घेतलेलं नाहीये. ओके. तर आता ही स्वामींची जी पाटी आहे, ती मी माझ्या दाराला असं भव्य दिव्य करणार आहे. पाटी ती लावणार आहे आणि पादुकांची स्थापना आता रिसेंटलीच माझे गुरुवार संपलेत. नाहीतर मी त्याच वेळेस केली असती. पण आता एखादा शुभ गुरुवार बघून किंवा आता उद्या आपली अंगारकी आहेच. तर त्याच दिवशी आपण छान त्याला स्थापन करू. ओके. तर असा आजचा आपला व्हिडिओ होता. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.